सोलापुर शहर में 12,000 लापरवाह वाहन चालकों को पुलिस का नोटिस। सोलापुर शहर में वाहन चलाते समय यातायात नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ यातायात पुलिस द्वारा कार्यवाही की जा रही है। अब उन्हें 14 दिसंबर को जनता अदालत में उपस्थित होकर जुर्माना भरना होगा। इसमें कोर्ट ने 7,000 बेलगाम वाहन मालिकों को समन जारी किया है और 400 चालकों के खिलाफ वारंट जारी किया है। शहर में वाहन चलाते समय निर्धारित गति सीमा से अधिक दोपहिया वाहन पर 3 सवारी बैठाकर मोटरसाइकिल चलाई जाती हैं। जंगल में वाहन चलाने पर नियमों का उल्लंघन, 4 पहिया वाहन चलाते समय सीट बेल्ट नहीं लगाना, सिग्नल तोड़कर वाहन चलाना, फैंसी नंबर प्लेट और सायलेंसर लगाकर वाहन चलाना यातायात पुलिस द्वारा। आपण दररोज वाहतूक जे वाहन चालक आहे यांच्यावरती ऑनलाईन दंडाची आकारणी करतो, पण बरेचसे जे वाहनधारक आहेत ते दंड भरत नाही। जे लोक दंड भरत नाही त्यांच्यासाठी आपण न्यायालयामध्ये खटले भरतो। न्यायालयात खटले गेल्यावर त्याच्यावरती समन्स निघत असतात। ते समन्स प्राप्त झाल्यावरती ते दंडाचे आपण भरले पाहिजे, पण तरी काही लोक भरत नाही। त्याच्यानंतर वॉरंट काढले जातात। असे एक 400 वॉरंट आपण आता काढलेले आहेत, पैकी 160 लोकांनी आतापर्यंत पैसे भरलेले आहेत। आणि सगळ्या लोकांना हेच आपण आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो वाहतुकीची नियमाचं पालन करावं, जेणेकरून दंडाची आकारणी आपल्यावरती होणार नाही। आणि जर आपण तशा प्रकारची काही चूक केली असेल तर आपल्यावरती दंडाची आकारणी झाली असेल तर आपण ते त्वरित भरावे। आणि जर एखाद्या वाहनावरती चुकीचा दंड जर असं वाटत असेल आपल्याला तर त्यावरती आपण एक ग्रीव्हन्स म्हणून आपण अर्ज सुद्धा करू शकता आमच्या ऑफिसला। तो जर चुकीचा दंड असेल तर तो रद्द करण्याची तरतूद सुद्धा आपल्याकडे आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं आणि सगळ्या शहरवासियांना सहकार्य करावं आणि पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करावं। साधारणतः एक समज आहे की लोक अदालतीची नोटीस निघाली की तडजोडी होतात आणि त्यामुळे लोक सहसा दंड भरताना पुढे दिसत नाही, त्यांना काय सांगणार? नाही, लोक अदालतमध्ये इतर जे मॅटर असतात बँकेची वगैरे त्याच्यामध्ये तडजोड असते, पण वाहतूक नियमाचं हे दंड आहे हे ऑनलाईन आकारणी केली जाते। त्या डिव्हाइसमध्ये मॅन्युअली आपण काही दंड आकारणी होत नाही, त्याच्यामुळे त्यात तडजोडची काही तरतूद त्याच्यामध्ये नाही। जो दंड पडला फक्त ही एवढीच आपल्यासाठी लोक अदालतची एक सवलत असते की आपल्यावरती कायदेशीर कारवाई न होता दंड भरल्यानंतर आपण कायदेशीर कार्यापासून प्रवृत्त होऊ शकतो। त्याच्यामुळे ही आपल्याला दिलेली संधी आहे लोक न्यायालयाच्या माध्यमातून। त्याच्यामुळे त्याच्यावर तडजोड होत नाही। आपल्याला दंड कधीतरी भरावाच लागणार आहे, तेव्हा आपण ताबडतोब भरून टाकावा। बोरीवली गोराई में विश्व विपत्सना पगोडा में अंबेडकर अनुयायियों के लिए विभिन्न सुविधाओं की व्यवस्था। भारतीय संविधान के वास्तुकार महापुरुष भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के 68वें महापरिनिर्वाण दिवस पर मुंबई महानगर पालिका द्वारा बड़ी संख्या में मुंबई आए अंबेडकर अनुयायियों के लिए बोरीवली पश्चिम गोराई में विश्व विपत्सना पगोडा में नागरिक सेवा सुविधाएं प्रदान की हैं, जिसमें वाटर प्रूफ मंडप, धूल प्रूफ कवर, अवलोकन टावर, सीसीटीवी कैमरे, स्वास्थ्य की जाँच के साथ साथ दवा और अन्य सेवा सुविधाएं हैं। साथ ही विश्व विपत्सना पेंगोड़ा क्षेत्र में आने वाले भीम सैनिकों की सुविधा के लिए स्वास्थ्य जांच और दवा की विशेष व्यवस्था की गई है। इसके लिए चिकित्सा एवं सहायक चिकित्सा कर्मचारी पूरे समय काम करेंगे। मुंबई महानगर पालिका के डीसीएम भावना श्री कापसे ने हाल ही में निरीक्षण कर समीक्षा की। इस बार इस निरीक्षण के दौरान मनपा आर सेंट्रल डिवीजन की सहायक आयुक्त संध्या नांदेड़कर, सहायक अभियंता मच्छिंद्र मोहिते सहित संबंधित अधिकारी उपस्थित थे। महानगर पालिका द्वारा सभी आवश्यक नागरिक सेवाएं और सुविधाएं उपलब्ध कराई गई हैं और अंबेडकर के अनुयायियों को इसका लाभ मिलेगा। साथ ही मुंबई पुलिस बल का सख्ती से निर्देशों का पालन करने का आदेश दिया गया है। आज 6 डिसेंबर देशभरातून लोक चैत्यभूमीवर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात। आम्ही पण सकाळी तिथे जाऊन आपली आदरांजली वाहिली। पहिल्यांदाच गोराईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात हे समजलं। पागोडामध्ये आल्यावरती खऱ्या अर्थाने बुद्धाने काय शिकवलं आहे याची जाणीव होते आणि फार सुंदर काम पागोडाच्या वतीने इथे होत आहे याची अनुभूती स्वतः येऊन इथे मी केली आहे। आणि फक्त विचार काय आहे बुद्धाचे हे जर समजायचं असेल तर खरंच इथे सगळ्यांनी आलं पाहिजे असं माझं मत आहे। सर, व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे आणि त्याची व्यवस्था या प्रशासनाला कशा अनेक लोकांशी चर्चा केली, स्वतः सुद्धा पाहिलं। चैत्यभूमी असो, शिवाजी पार्कला सुद्धा आज प्रशासनाच्या वतीने जी व्यवस्था करण्यात आली आहे
किंवा इथे पागोडा येथे येण्यासाठी BSTच्या बसेस म्हणा, जेटीवरती जी व्यवस्था आहे, BMCने जेवणाची व्यवस्था, आमचे स्वयंसेवक आहेत, शिवा शेट्टीजी आहे, ऋषीजी आहेत, त्यांनीसुद्धा फार सुंदर व्यवस्था केली आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की कुणालाही कुठेही त्रास न होता लाखो लोक देशभरातून आले आहेत आणि एकदम सुव्यवस्थित हे सगळं व्यवस्था चालू आहे. तर ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणा, पोलिसांना म्हणा, तुम्ही रात्र दिवस काढलेला आहे, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्या? मी येथील सगळ्या BMCच्या कर्मचारी किंवा पोलिसांच्या अधिकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो की सेवा समजून हे लोक दिवसरात्र येथे काम करत आहेत. किंवा जर मनात सेवा हा भाव नसेल तर आपण एवढ्या मोठ्या व्यवस्थेत सहभागीच होऊ शकत नाही. पण हे आपलं काम आहे हे समजून अधिकारी काम करत आहेत, कर्मचारी काम करत आहे, म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.